ओके, फर्स्ट आता आपण रूल ऑफ 72 आणि त्यानंतर मग इन्फ्लेशन ह्या टॉपिकवरती आज मोस्टली डिस्कस करणार आहोत. आता रूल ऑफ 72 हा तुम्हाला सर्वांना माहिती असेल नसेल तर सिंपल वेने आपण हा समजून घेऊया की आपल्याला जे इंटरेस्ट रेट जो आपण मिळतो, सगळ्यांनी नोट डाऊन करा. मला वाटतं तुम्ही बुक घेऊन बसला असेल 100%. आणि त्याच्यामध्ये लास्टला पण काही क्वेश्चन पण आपण डिस्कस करूया की ज्याचे आन्सर जे आहेत ते आन्सर तुम्हाला सर्वांना आले पाहिजेत. सो टीम मेंबर आणि सर्व असोसिएट पार्टनर तुम्ही सर्वजण हे जे पॉइंट्स आहेत तर ते थोडेसे नोट डाऊन करून घ्या. आता रूल ऑफ 72 हा जो रूल ऑफ 72 आहे तर तो कसा वर्क होतो, तर ज्या वेळेला आपण इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेट करतो, सो इंटरेस्ट रेट समजा आपण 6% आपल्याला इंटरेस्ट रेट मिळतोय, अशा केसमध्ये जर तुम्ही 72 ला जो इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळतोय त्या इंटरेस्ट रेटला डिवाइड केलं तर तुम्हाला किती वर्षामध्ये तुमचे पैसे डबल होणार आहेत हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतं. म्हणजे समजा तुम्हाला 6% इंटरेस्ट रेट मिळतोय तर 72 डिवायडेड बाय 6 केलं. ओके, सो ह्याचं आन्सर काय येतं तर 12 येते. तुम्हाला किती वर्षामध्ये पैसे डबल होणार आहेत तुमचे, तर तुमचे पैसे डबल होण्यासाठी तुम्हाला 12 वर्ष या केसमध्ये तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर जर समजा 8% इंटरेस्ट रेट घेतला म्हणजे काय तर 72 डिवायडेड बाय 8 केलं तर आपला आन्सर किती आलं ह्या ठिकाणी 9 आलं. तर तशाच पद्धतीने जसा इंटरेस्ट रेट तुमचा इन्क्रीज होतोय तर इंटरेस्ट रेट जसा इन्क्रीज होतोय तशा पद्धतीने तुमचे काय होतात इयर या ठिकाणी डिक्रीज होतात. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 30% इंटरेस्ट रेटनं तुम्ही पैसे म्हणजे रिटर्न तुम्हाला मिळायला लागले 30%, हे इयरली आपण म्हणतोय. सो तुमच्या 2 वर्षामध्ये पैसे काय होतात डबल होतात. म्हणजे तुम्ही 72 डिवायडेड बाय असेल मला वाटतं. हा प्लीज म्यूट वरती राहा रणजित सर. रणजित सर प्लीज म्यूट वरती राहा. ओके, सो इंटरेस्ट रेटचं हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी समजून घेतोय की जो इंटरेस्ट रेट जो आपल्याला मिळतोय तर त्याच्यानुसार आपण पैसे कसे डबल होतात म्हणजे किती वर्षामध्ये डबल होतात. सो आपण जस्ट 30चं एक्झाम्पल घेतोय, तो 72 डिवायडेड बाय तुम्ही 30 घेतलं तर अप्रॉक्सिमेट तुमचं समथिंग 2 पॉईंट समथिंग जे काही आन्सर येईल तो तशा पद्धतीने तुमचे हे पैसे त्या टाइम पिरियडमध्ये डबल होतात. सो हा तुमचा पॉईंट लक्षात आला की आपल्याला मिळणारा इंटरेस्ट रेट हा किती पर्सेंटने मिळतोय आणि आपले पैसे किती वर्षामध्ये डबल होऊ शकतात हे आपल्याला ह्याच्यावरून समजतं. आता सरासरी आपण काय म्हणतो, म्युच्युअल फंड मला 12 ते 15% रिटर्न देतो. सो 12 ते 15% रिटर्न जर आपण आपल्या इन्व्हेस्टरला सांगतो तर सरासरी किती वर्षामध्ये तुमचे पैसे डबल होतात तर 5 ते 6 वर्षामध्ये. आज बँकेचा इंटरेस्ट रेट 6% मिळतोय तर बँकेमध्ये आपल्याला पैसे डबल होण्यासाठीचा किती कालावधी जातोय तर 12 वर्ष जातोय. सुरुवातीला बँकेमध्ये पण 14-15% व्याजदर मिळत होता. मग अशा केसमध्ये बँकेमध्ये 4 ते 5 वर्षामध्ये आपले पैसे डबल होत होते. पण आता तोच कालावधी काय झालेला आहे तर कंटिन्यू तुमचा काय होतोय हा वाढत चाललेला आहे. बिकॉज ऑफ इंटरेस्ट रेट हे काय होत चाललेलं आहे डिक्रीज होत चाललेलं आहे. आपल्या इंडियामधले इंटरेस्ट रेट हे दिवसेंदिवस काय होत चाललेले आहेत, व्याजदर हे कमी होत चाललेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्याजदर हा मागच्या 20 वर्षापूर्वी तोही 15% व्याजदर होता, तोच आज 6% वरती आलेला आहे. तर दिवसेंदिवस तुमचे इंटरेस्ट रेट हे कंटिन्यू कमी होत जाणार आहेत. तर त्या केसमध्ये आपल्याला महागाईला तोंड देण्यासाठी आपण कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे तर हा पण तेवढाच महत्वाचा आपल्यासाठी पॉइंट आहे की आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना कोणत्या प्रॉडक्टमध्ये केली तर निश्चितपणे आपण ह्या महागाईला तोंड देऊ शकतो. सो इन्फ्लेशन आपल्याला पुढे बघायचं आहे. सो हा टॉपिक क्लिअर झाला की आपल्याला जर इंटरेस्ट रेट हा आपल्याला किती मिळतो ह्याच्यावरून आपल्याला पैसे किती वर्षामध्ये डबल होऊ शकतात हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता हे तुम्ही तुमच्या कस्टमरला हे यूज करू शकताय की त्यांना तुम्ही समोर कॅल्क्युलेशन दाखवू शकताय की कस्टमरला पण हे तुम्ही नॉलेज देऊ शकता. समजा एखाद्या कस्टमरकडे तुम्ही गेलाय आणि सर तुम्हाला 15% सरासरी म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न पडतात. सर हे बघा हा फॉर्म्युला आहे की तुम्ही 72 न त्या इंटरेस्ट रेटला तुम्ही डिवाइड केलं की तुमचं काय होतं तर ह्या केसमध्ये तुम्हाला तुमचे पैसे किती वर्षामध्ये डबल होतात हे तुम्हाला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन त्यांना तुम्हाला सांगता येईल. ह्याचा इम्पॅक्ट काय होईल तर तुमचा निश्चितपणे बिझनेस वरती ह्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. बिकॉज ऑफ तो कस्टमर काय म्हणेल निश्चितपणे ह्याला काहीतरी गोष्ट एखादा पॉईंट हा म्हणजे नॉलेजेबल आहे की जेणेकरून हे माहिती नाही आपल्याला. ओके, सो फर्स्ट टाइम मी म्हणतो की कुणी हा रूल ऐकलाय, फर्स्ट टाइम ऐकणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ह्यांना माहिती असेल हा रूल. सो फर्स्ट टाइम ऐकणारे किती जण आहेत चॅटबॉक्स वरती टाकू शकताय.
रूल ऑफ 72. ओके, मिलन मॅडम. ओके ओके, ओंकार सर. बघा, म्हणजे आपल्याकडे असं नाही की म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. मग आपल्याला जर ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर म्हणून आपण जर पुढे जातोय, तर आपल्याला 30 मधल्या फक्त तिघांना आय थिंक माहिती नव्हता, बाकी सर्वांना माहिती होता. अजून कोण आहे का की ज्यांना माहिती नव्हता? म्हणजे काहीतरी नवीन ऐकायला मिळते आपल्याला. ओके, ठीक आहे. हे तिघच दिसत आहेत. ओके, सो तुमचं कॉंग्रॅच्युलेशन मिलन मॅडम, ओंकार सर आणि मच्छिंद्र सर. एक काहीतरी नवीन आज तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रास्प केलं. ओके, तर ओके अपर्णा मॅडम, आज बघा की आपल्याकडे ज्या वेळेला आपण एखाद्या इन्व्हेस्टरकडे जातोय, सो इन्व्हेस्टरकडे जात असताना तुम्हाला त्याचा इंटरेस्ट रेट सांगायचे, म्हणजे त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचे म्युच्युअल फंडमध्ये. सो अशा केसमध्ये तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही दाखवलं, सो 6% सर तुम्ही आज बँकेमध्ये पैसे ठेवतात. सर तुमचे पैसे जे आहेत तर ते पैसे डबल होण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागतील? तुम्हाला 12 वर्ष लागतील सर. आणि तेच जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये बँकेमध्ये जे ठेवले तर 12 वर्ष लागतात, आणि तेच जर म्युच्युअल फंडमध्ये ठेवले तर तुम्हाला किती लागतील? तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला पैसे डबल होण्यासाठी फक्त सर 5 वर्षामध्ये तुमचे पैसे डबल होतील. म्हणजे ह्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, कस्टमरला पंच आहे तो पंच मारण्यासाठीच तुम्ही ह्याचा युज करू शकताय, की रूल ऑफ 72. पण त्यांना रूल ऑफ 72 हे सांगायचं नाही सर. इंटरेस्ट रेट जर एवढा मिळतो तर आपल्याकडे सर इकॉनॉमीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 72 न जर आपण 72 ला त्या इंटरेस्ट रेटने डिवाइड केलं तर सर आपल्याला अँसर असं येतं की आपल्याला किती वर्षामध्ये आपले पैसे डबल होतील हे आपल्याला कॅल्क्युलेशन ह्याच्यातून बघायला मिळतंय. सो त्याच्या दृष्टीनं तुम्हाला ऍज अ कस्टमर कन्व्हर्जन जे आहे ते कस्टमर कन्व्हर्जन करण्यासाठीच तुम्ही एक पॉईंट ह्याच्यामध्ये ऍड करू शकताय. ओके, सो रूल ऑफ 72 तुम्हाला सर्वांना लक्षात आला. सो आपण नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया. आता रूल ऑफ 72 जो आपण इंटरेस्ट रेट बघितला, तो इंटरेस्ट रेटला एक सेकंद. आता इंटरेस्ट रेट जो आपल्याला व्याजदर मिळतो त्या व्याजदराला तो म्हणजे कशामुळे आपण व्याजदर कमी मिळत आहेत किंवा काय होतंय, किंवा व्याजदर जो आपल्याला आज कमी मिळायला लागलेला, मग ह्या केसमध्ये अडचण आणणारा एकमेव म्हणजे काय आहे तर महागाई. मग ती जी महागाई आहे, जी महागाई आज दिवसेंदिवस तुमची इन्क्रीज होत चाललेली आहे, मग त्या महागाईमुळे काय होतंय की तुम्हाला जो काय व्याजदर मिळतो तो व्याजदरानुसार सफिशियंट आपल्याला जो काय पैसे आपल्याकडे शिल्लक राहिले पाहिजेत तर ते त्याच्यामध्ये राहत नाहीत. तो इन्फ्लेशन किंवा महागाई इन्क्रीज होण्यामागचे कारण काय आहेत, किंवा महागाईला कंट्रोलमध्ये कशा पद्धतीने आणलं जातं, किंवा महागाई कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला समजून घ्यायच्यात. तर इन्फ्लेशनच्या अगोदर थोडंसं आपण ह्या ठिकाणी बघा की इथं तुम्हाला इंटरेस्ट रेटचे कॅल्क्युलेशन ह्या ठिकाणी दिसतंय आणि पैसे डबल होण्याचे काही कॅल्क्युलेशन तुम्हाला ह्या ठिकाणी आहे. हे थोडंसं डीपली समजून घ्या की आपण कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे जावं लागतं. तर ह्या केसमध्ये बघा की इथं तुम्हाला ह्या कॉलममध्ये इंटरेस्ट रेट ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तुमची करंट प्राइस किती आहे, म्हणजे 20,000 ही कॉमन आहे. सो 20,000 रुपये जे तुमच्याकडे आहेत तर ते जर आपण बघितले तर फ्युचरमध्ये डबल होण्यासाठी, म्हणजे मला जर 6% न जर व्याजदर मी त्या ठिकाणी घेतोय तर मला डबल होण्यासाठी किती वर्ष लागतील? मला 12 वर्ष लागतील. बघा, 6% न जर मी व्याजदर त्या ठिकाणी घेतोय तर मला पैसे डबल होण्यासाठी मला 12 वर्ष लागतील. तेच मी 8% न घेतोय तर मला 9 वर्षामध्ये माझे काय होतील? पैसे ह्या ठिकाणी डबल होतील, 40 वर्ष म्हणजे 40,000 रुपीज होतील. आपल्या इंडियामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे आता आपण बघितलेलं होतं रूल ऑफ 72च्या वेळेला, माझे पैसे डबल होण्यासाठी किती वेळ लागेल. आता आपल्या इंडियामध्ये जे महागाई वाढते ती सरासरी जर आपण बघितला तर सरासरी 8% आपली काय होते, महागाई तुमची इन्क्रीज होते. मग अशा केसमध्ये जर महागाईला तोंड देणारी जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला कमीत कमी किती टक्क्याचे रिटर्न मिळाले पाहिजेत हे आपल्याला त्यामागचं कॅल्क्युलेशन आपल्याला समजलं पाहिजे. मग आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपण म्हणजे जे काही तुमचं टार्गेट असेल की मला एवढ्या वर्षामध्ये माझे एवढे पैसे झाले पाहिजेत, मग अशा केसमध्ये जर आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी येतो तर आपल्याला 30% व्याजदर आहे. सो 30% व्याजदराप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर 2.6 इयर मध्ये तुमचे पैसे किती होत आहेत, तर सरासरी इथं 40,000 रुपीज होतात 2.6 इयर्स मध्ये. पण 8% इन्फ्लेशन तुमची व्हॅल्युएशन काय होणार आहे 2.6 इयर्स मध्ये, तर तुमची किती होते तर 23,000च्या आसपासचे पैसे तुम्हाला त्यावेळेला तुमच्याकडे असले पाहिजेत. म्हणजे 8% तुम्ही 20,000वरती 8% ऍड करा, तुमचे किती होतील तर 23,000 रुपये. म्हणजे इथं तुम्ही ह्या झोनमध्ये प्लसमध्ये राहताय. त्यानंतर आपण जर सेकंड झोनमध्ये आलो तर इथंही आपण प्लसमध्ये राहतो, म्हणजे 25% व्याजदर आपण मिळतो. मला 3 वर्षानंतर जर कॅल्क्युलेशन केलं तर
त्या केसमध्ये माझे 40,000 रुपये होतात, म्हणजे मी इथं सरप्लस राहतोय, माझे पैसे डबल होत आहेत, पण ऍक्च्युली व्हॅल्यू जर म्हणजे ह्याच्यातून हे मायनस केलं तर ऍक्च्युली मला रिटर्न किती मिळालेत हे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचे. तर ह्या ठिकाणी बघा की ह्या ठिकाणी समजा मला 4 वर्षामध्ये मला 20% इंटरेस्ट रेट मिळतो, तर माझे पैसे 40,000 रुपये झाले. मला ऍक्च्युली लागणार आहेत किती, म्हणजे महागाई दराप्रमाणे ती वस्तू मला घेण्यासाठी मला 27,000 रुपये लागणार आहेत. मग तशा प्रमाणे जर आपण बघितलं तर आपण ह्या पॉईंटपर्यंत म्हणू शकतो की आपल्याकडे काही ना काहीतरी पैसे आपल्याकडे शिल्लक राहतील. पण आपल्याला पैसे 9 वर्षानंतर समजा जर आपण 8% व्याजदर केला तर आपले 40,000 रुपये या केसमध्ये इथं तयार झाले. सो 8% इन्फ्लेशनचा जर विचार केला तर माझे 20,000 रुपयाचे 39,980 रुपये झाले. सो मी 40,000ला ती वस्तू घेतली तर माझ्या खिशामध्ये फक्त इथं 20 रुपीज राहतील. हा, म्हणजे हे तुम्ही मायनस करत जर आपण आलो, सो आपण 40,000 मायनस 39,980 रुपये म्हणजे 9 वर्षाच्या नंतर मला पैसे काय मिळतील, इथं डबल मिळतील 8%. पण त्या वस्तूची किंमत किती झालेली असेल की जी वस्तू मला घेण्यासाठी मी बँकेमध्ये पैसे ठेवलेले. आपण जनरली बँकेमध्ये पैसे का ठेवतो, तर माझे काहीतरी गोल असतात. सो माझे जे काही गोल आहेत, माझं फ्युचरचं जे काही प्लॅनिंग आहे, त्यासाठी मी बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. मग ते बँकेमधले जे काही पैसे मी इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर ते पैसे मला किती वर्षानंतर मिळणार आहेत, समजा 9 वर्षानंतर मला 40,000 रुपये मिळणार आहेत. पण समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल हा मला मोबाईल घ्यायचा आहे. ह्या मोबाईलची किंमत आता 10,000 रुपये आहे. सो 10,000 रुपयाचा मला मोबाईल घ्यायचा आहे, पण तो मला आत्ता नाही घ्यायचा आहे. तर मला किती वर्षानंतर घ्यायचा आहे, मला आफ्टर 9 इयर्स नंतर घ्यायचा आहे. बिकॉज ऑफ सो माझा एक गोल डिसाइडेड आहे की 9 वर्षानंतर हा मला 10,000 रुपये आत्ताच्या किमतीचा मोबाईल मला तो खरेदी करायचा आहे. पण 9 वर्षानंतर त्या मोबाईलची प्राइस काय असेल, तर ती आपल्याला कोण दाखवतो, तर इन्फ्लेशन रेट दाखवतो. तर इन्फ्लेशन रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो ते आपण पुढे समजूया. तर 9 वर्षानंतर त्या मोबाईलची प्राइस काय असणार आहे तुमची 39,980. माझे बँकेमध्ये त्यासाठी मी बँकेमध्ये पैसे ठेवले 8%. तर माझे पैसे तयार किती झाले, 40,000 रुपये तयार झाले. म्हणजे माझ्याकडे फक्त 20 रुपये शिल्लक राहिले. माझ्याकडे फक्त म्हणजे 20 वर्षानंतर 9 वर्षानंतर बघितलं तर फक्त 20 रुपीज शिल्लक राहिले. मग गोल माझं पूर्ण होण्यासाठी. आणि ह्या केसमध्ये जर बघितलं, जर मी बँकेमध्ये पैसे ठेवतोय, सो बँकेमध्ये म्हणजे जिथं 6% आता व्याजदरावरती आपण आलोय, अशा केसमध्ये काय होतील, तर माझे जे काही मी आता करंटचे 20,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय ते भविष्यामध्ये 40,000 होतील. पण तोच मला मोबाईल घ्यायचा आहे, मला 6%च्या मी व्याजदरानं पैसे ठेवले, तर हा मला मोबाईल घेण्यासाठी मला किती लागतील, 50,000 रुपये लागतील. 50,363 रुपये म्हणजे वरचे 10,363 रुपीज जे आहेत ना, तर ते मला मायनसमध्ये होतील. मग ह्या केसमध्ये मग मला काय करावं लागतील, हात उसने पैसे घ्यावे लागतील, कारण मला गोल पोस्टपोन नाही करायचं. मोबाईलचे हे एक गोल आपण एक्झाम्पल म्हणून घेतलं. त्याचबरोबर बरेचसे गोल आपल्या आयुष्यामध्ये असतात. मुलांचं शिक्षण असतं, मुलांची लग्न असते, आपली रिटायरमेंट असते, की जे आपण पोस्टपोन करू शकत नाही. तो खर्च आपल्याला भागवावा लागतो. अशा केसमध्ये आपल्याला की ह्याचा विचार केला पाहिजे की महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नमध्ये माझी गुंतवणूक असली पाहिजे. मग अशा केसमध्ये जर आपण बघितलं तर आता फॉर एक्झाम्पल जरी आपण 12%, 15% व्याजदरामध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय, तर माझं जे काही गोल आहे, मला 5 वर्षानंतर मला एवढे पैसे म्हणजे 40,000 रुपये मिळतील, पण मला ऍक्च्युअली लागतील किती, मला 5 वर्षानंतर घर बांधायचे मी 20 लाख टाकलेत, तर 5 वर्षानंतर महागाई काय दाखवते की मला तिथे 29 लाख रुपये लागतील. म्हणजे आता 20 लाख रुपये घर मिळतंय, पण ते 20 लाखाचं घर मला 5 वर्षानंतर कितीत मिळेल, 29 लाख रुपये मिळेल. पण तेच 5 वर्षामध्ये मी जर 15% रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये मी जर आता 20 लाख रुपये टाकले, तर माझे 40 लाख रुपये होतील. म्हणजे माझ्याकडे सरप्लस अमाऊंट जो आहे तो वरचा 11 लाख रुपये राहील. म्हणजे माझ्याकडे मी प्लसमध्ये राहिलो. सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला आपल्या कस्टमरला पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, की आपण कस्टमरशी डिस्कस करत असताना आपल्याला ह्याही गोष्टी त्यांना डिस्कस करता आल्या पाहिजेत, की सर महागाई कशा पद्धतीने वाढते, तुमचे जे काही गोल आहेत, तर ते गोल आपण डिसाइडेड करत असताना आपल्याला कोणत्या प्रॉडक्टमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे, की ज्या पद्धतीने रिटर्न मिळतील. मग तुमची फ्युचरची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती फ्युचरची इन्व्हेस्टमेंट ही कशा पद्धतीनं रिटर्न देणारी असली पाहिजे, तर ह्या तुम्हाला त्याच्यावरून गोष्टी लक्षात येतात. सो फ्युचरमध्ये आपण जर विचार केला ह्या गोष्टीचा, तर आपल्याला इम्पॉर्टंट काय, तर इन्फ्लेशन, महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे पॅटर्नमध्ये तुमची गुंतवणूक असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आज वेगवेगळे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये आहेत, म्युच्युअल फंड आहेत किंवा आज टाटामध्ये काही फिक्स रिटर्न देणारे प्रोडक्ट आहेत. आता फिक्स रिटर्न देणारा आणि फ्लेक्झिबल रिटर्न देणारा प्रोडक्ट, त्याच्यावरती आपण एक सेपरेट सेशनला आपण डिस्कस करूया. पण आता फिक्स रिटर्न देणाऱ्या प्रोडक्टमध्ये पण माझी का गुंतवणूक असली पाहिजे, तर काही गोल मला पोस्टपोन करता येत नाहीत. फिक्स रिटर्न देणारा म्हणजे काय, मला भविष्यात मध्ये माहिती आहे की 30 वर्षानंतर बँकेचा व्याजदर आपल्या इंडियामध्ये 1% वरती येईल. बिकॉज ऑफ का, तर आपण बॅकडेटेड हिस्ट्री चेक केली तर दर
10 वर्षाने आपल्या इंडियामध्ये व्याजदर 3-3% मायनसमध्ये होत आलेले आहेत. बॅकडेटेड हिस्ट्री चेक केली तर 1981ला जो आपला व्याजदर होता त्याच्यामध्ये -3 1991ला झाला. 1991 नंतर 2001ला आपला व्याजदर तो -3% झाला. 2011ला -3% आला. म्हणजे प्रत्येक वर्षी तो 3%ने प्रत्येक 10 वर्षानंतर तो 3% खाली होतोय, कमी होतोय. म्हणजे 2011ला आपल्याकडे इंडियामध्ये व्याजदर जो बँकेचा होता तो 9% होता. तो आज 6% वरती आलाय. तो जर 2011चा व्याजदर 9% होता, 2001चा तोच 12% होता आणि जर 1991चा आपण स्टेट बँकेचा व्याजदर तुम्ही बॅकडेटेड चेक केला तर तो जवळजवळ 15% व्याजदर होता. म्हणजे व्याजदर काय होत चाललेले आहेत तुमचे, कमी होत चाललेले आहेत. म्हणजे पुढच्या 2000 जर आपण प्रिडिक्शन केलं तर येणाऱ्या 2021ला आपण हा व्याजदर बघतोय. 22ला आता जर आपण बघतोय तर तोच आपल्याला पुढच्या 10 वर्षानंतर तोच व्याजदर हा 3% वरती असेल. म्हणजे 2031-32 साली मग तोच आपला जर व्याजदर तुमचा 3% वरती आला. त्यानंतरच्या 10 वर्षानंतर आज जे आपण प्रगत कंट्रीमध्ये बघतो की जे मायनसमध्ये व्याजदर गेलेले आहेत ती भविष्यामध्ये आपल्याकडे सिच्युएशन येणार आहे. मग हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे समोरच्या कस्टमरला की सर मग आपल्याला त्या दृष्टीनं आपल्याला भविष्यामध्ये फिक्स रिटर्न देणारा प्रॉडक्ट पण तुमच्याकडे असला पाहिजे की जो आम्ही टाटा कंपनीचा सजेस्ट करतोय की जे आता तुम्ही पैसे भरताय 12 वर्षानंतर तुम्हाला जे काही रिटर्न मिळतील पैसे तर ते 12 इयर नंतर मिळत असताना तुम्हाला फिक्स रेटनं रिटर्न मिळणार आहे की जे सरासरी 8%चा रिटर्न असेल. जर 12-13 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपल्या इंडियातला व्याजदर हा सरासरी 3%, 2% आलेला असेल. त्या मागची हिस्ट्री अशी आहे आणि त्याचबरोबर जे काही प्रगत राष्ट्र आहेत की त्यांचा व्याजदर आज हा मायनसमध्ये व्याजदर आहे. ठीक आहे, आता मागच्या रिसेंटली 6 महिन्यामध्ये थोडासा महागाई दरामुळे काय झाला, इन्क्रीज झालेला आपण बघतोय. तर हे तुम्हाला ह्या गोष्टी त्यांना सांगता आल्या पाहिजेत की तुम्हाला ऍक्च्युली पैसे सर किती डबल होतील, कधी लागतील, आपल्याला महागाई दराप्रमाणे कशा पद्धतीने रिटर्न मिळाले पाहिजेत. आपण काय करतो, आपण डायरेक्ट प्रॉडक्ट सांगायला जातो. तर प्रॉडक्ट सांगण्याच्या अगोदर त्यांना ऍक्च्युली इकॉनॉमीची हिस्ट्री थोडीशी पण तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याचा बॅकग्राऊंड तयार करता आलं पाहिजे. ओके, सो तो बॅकग्राऊंड तयार केला तर तुमचा क्लोजिंग जो आहे तो क्लोजिंग हा लवकरात लवकर होतो. बरेच जण आपल्याला म्हणतात ना की प्रॉडक्ट सांगायचाच नसतो. तो प्रॉडक्ट हा नंतर कस्टमरची नीड निर्माण करायची असते. अगोदर त्या दृष्टीनं तुम्हाला त्याचं एक बॅकग्राऊंड तुम्हाला तयार करता आलं पाहिजे की भविष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं थिंकिंग केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की जर मला भविष्यामध्ये मला पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणात लागणार असतील तर मी आतापासून विचार केला पाहिजे की काही पैसे मी फिक्स रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये का टाकले पाहिजेत. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की मग त्या ठिकाणी तुम्ही तो टाटाचा प्रॉडक्ट सेल करू शकताय. मी फ्लेक्झिबल रिटर्न देणाऱ्या म्हणजे कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये का असलं पाहिजे, तर मला महागाई दरापेक्षा रेटनं जे जास्त रिटर्न मिळाले पाहिजेत तर ते मला त्याच्यामध्ये असले पाहिजेत. आणि कुठल्याही म्हणजे इन्व्हेस्टरला असं सजेस्ट करायचं नाही की तुमचे 100% पैसे हे एका बकेटमध्ये ठेवा. तुमचे पैसे हे डिवायडेशन असले पाहिजेत. तुम्ही काही पैसे हे फ्लेक्झिबल रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये ठेवा. काही पैसे हे जे आहेत ते तुमचे फिक्स रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये हे तुमचे असले पाहिजेत. ओके, सो हा पॉईंट क्लिअर झाला की कशा पद्धतीनं आपल्याला भविष्यामध्ये जर कस्टमरला कॅल्क्युलेशन करून सांगायचं असेल, प्रॉडक्ट वाईज सांगायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला त्यांना सांगता आल्या पाहिजेत. हा पॉईंट क्लिअर आहे. येस सर. ओके, चॅट वरती पण रिप्लाय देऊ शकताय सर्वजण. ओके, सो नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊया. आता इन्फ्लेशन थोडंसं जे आहे तर ते डीपली आपल्याला समजून घ्यायचंय. जसं मगाशी मी म्हणलेलं होतं, कारण महागाई दर जो आहे ना तोच आपल्याला महत्वाचा इम्पॉर्टंट असतो इकॉनॉमीच्या दृष्टीनं, सर्वच दृष्टीनं. म्हणजे इंटरेस्ट रेट इन्क्रीज होण्यासाठी असेल किंवा सर्व दृष्टीने विचार केला तर तुमचा महागाई दर हाच इम्पॉर्टंट असतो. आता व्हॉट इज इन्फ्लेशन? इन्फ्लेशन म्हणजे काय आपण जनरली म्हणतो की म्हणजे मराठीमध्ये महागाई दर. आता इन्फ्लेशन इज अ सस्टेन इन्क्रीज इन द जनरल प्राइस लेवल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन एन इकॉनॉमी. आता ह्या केसमध्ये बघा की जे काय आपण दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी यूज करतो तर त्याच्या प्राइस काय होतात, इन्क्रीज होतात. म्हणजे इन्फ्लेशन आपण काय म्हणतो, इन्क्रीज होतं. आता ज्या काही दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही सर्व्हिसेस आपण घेतोय, सो सर्व्हिसेसमध्ये समजा फॉर एक्झाम्पल कुठलीही सर्व्हिस असेल, तुम्ही हॉस्पिटॅलिटी असेल, काही सर्व्हिसेसची प्राइस इन्क्रीज होते आणि त्याचबरोबर कमोडिटीच्या प्राइस इन्क्रीज होतात. त्यामुळे काय होते तर तुमची महागाई इन्क्रीज होते. आता ही जी महागाई इन्क्रीज होते तर त्यामागचं काय कोणकोणते इम्पॅक्ट त्याच्यामध्ये होतात बघा. व्हेन करन्सी व्हॅल्यू
डिप्रिसेट्स वेन प्राइस लेवल इन्क्रीजेस. आता प्राइस लेवल इन्क्रीज झाली म्हणजे काय झाली तर त्या वस्तूच्या प्राइस ज्या इन्क्रीज झाल्या. आता महागाई का इन्क्रीज होते किंवा कशी कॅल्क्युलेट होते ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की समजा महागाई वाढते म्हणजे काय होतं की समजा पेट्रोलचं जी प्राइस आता आपण बघतोय ते ₹100 आहे. पण आपल्या इंडियामध्ये समजा 15 दिवसांनी महागाई डिक्लेअर होते, महागाईचा दर डिक्लेअर होत आहे. सो 15 दिवसानंतर तोच ₹100चं पेट्रोल जे आहे ते तुमचं ₹105 वरती गेलं. तर प्राइस पर्सेंटेजमध्ये पेट्रोलची महागाई किती टक्क्याने वाढली हो? 5% इन्क्रीज झाली की पेट्रोल ₹100चं 105 गेलं. पण जर पर्सेंटेजमध्ये काय झालं तर 5% तुमची प्राइस त्या ठिकाणी इन्क्रीज झाली. ओके, सो ह्या केसमध्ये काय होतं तर तुमची करन्सीची व्हॅल्यू डिप्रिशिएट होते. म्हणजे ज्यावेळेला महागाई इन्क्रीज होते तर त्यावेळेला तुमची करन्सी ही डिप्रिशिएट होत असते. बिकॉज ऑफ का तर तुमची करन्सीची मागणी जी आहे तर ती म्हणजे महागाई वाढल्यामुळे करन्सीची व्हॅल्यू जी आहे ते कंपॅरिझन टू महागाईच्या ह्याच्यामध्ये तुमचा पैसा काय होतो किंवा त्याची व्हॅल्यू कमी होते ना, की वस्तूची किंमत वाढली तर इनडायरेक्टली काय होणार आहे तुमची पैशाची किंमत त्याच्या समोर काय झाली इनडायरेक्टली कमी झाली. आता ही जे इम्पॅक्ट काय काय होतो तर इम्पोर्ट्स बिकॉम कॉस्टली म्हणजे ज्यावेळेला आपली महागाई इन्क्रीज होते. आता ह्या केसमध्ये महागाई वाढण्याचं रिझन पण आपण म्हणू शकतो. आता महागाई वाढण्याचं रिझन काय आहे तर ह्याच्यामध्ये बघा की इम्पोर्ट्स बिकम कॉस्टली आपण म्हणतो लीड्स टू इन्क्रीज इन प्राइस दॅट इज इन्फ्लेशन. आता इम्पोर्ट्स हा कॉस्टली का झाला तर ह्या केसमध्ये तर बिकॉज ऑफ का तर तुमचा इंडियाचा जो काय म्हणजे करन्सी जी होती समजा तर ती अप्रिशिएट झाली. ह्या केसमध्ये तुमची जो इम्पोर्ट आपण करतोय तर तो इम्पोर्ट हा कॉस्टली होतो. त्याचबरोबर एक्सपोर्ट पण आपला कॉस्टली होतो. बिकॉज ऑफ का तर आपल्या इंडियाचा जो काय रुपया होता तो रुपया दुसऱ्या कंट्रीच्या कंपॅरिझन मध्ये काय झाला डिप्रिशिएट झाला. म्हणजे इन्फ्लेशनमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून येत असतात की आपला समजा आपण एक्सपोर्ट करतोय सो एक्सपोर्ट करतोय त्या देशातून आपल्याला काय होणार आहे की पैसे जे काही येणार आहेत तर ते येणारे पैसे हे जे आहेत तर हे आपल्याला कमी प्रमाणात येणार आहेत. बिकॉज ऑफ का तर कंपॅरिझन टू डॉलर व्हर्सेस जी आपली करन्सी असेल तर ती करन्सी काय झालेली आहे तुमची डिप्रिशिएट झालेली आहे. मग त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टमुळं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट जो आहे म्हणजे महागाईमुळं फक्त आपण आपल्या खिशावरतीच ताण पडतो असं नाहीये तर पूर्ण देशावरती किंवा आपण जगावरती हे आपल्याला ताण पडलेला आपल्याला बघायला मिळतो. आता हे इन्फ्लेशन वाढण्यामागचे रिझन काय तर हे पहिलं इन्फ्लेशन वाढण्यामागचं रिझन जे आपण बघितलं डिमांड पूल इन्फ्लेशन. आता हे डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजे काय असतं इफ द इकॉनॉमी इज ॲट or close to full employment then an increase in एडी लीड्स. आता एडी लीड्स म्हणजे काय तर इथं तुम्हाला जो काय ग्राफ दिसतोय तर त्यानुसार ह्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ग्राफिकल ह्या ठिकाणी इकॉनॉमिकल प्रेझेंटेशन आहे हे. ऍज फर्म रिच फुल कॅपॅसिटी दे रिस्पॉन्ड बाय पुटिंग अ प्राइस लिडिंग टू इन्फ्लेशन ऑल्सो नियर फुल एम्प्लॉयमेंट वर्कर कॅन गेट हायर वेजेस विच इन्क्रीज देअर स्पेंडिंग पॉवर. म्हणजे काय डिमांड फुल इन्फ्लेशन म्हणजे बघा की आज इकॉनॉमी एक चांगल्या पद्धतीने वर्किंग करते, इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने वर्किंग करते. अशा केसमध्ये काय तर प्रत्येकाला पैसा मिळतोय म्हणजे प्रत्येकाकडे पैसा आहे अशा केसमध्ये ते काय करतात डिमांड करतायत मार्केटमध्ये. सो डिमांड पूल इन्फ्लेशन आपण ह्याला म्हणू शकतो की आज सर्वांच्याकडे पैसा आहे आणि छान पद्धतीने इकॉनॉमी डेव्हलपमेंट होत आहे. सर्वांच्या सॅलरी छान पद्धतीने हाईक झालेल्या आहेत किंवा बिझनेसचा ग्रोथ छान पद्धतीने झालेला आहे. सो डिमांड पूल इन्फ्लेशन असेल तर हे थोडंसं चांगलं असतं असं आपण म्हणू शकतो डिमांड पूल इन्फ्लेशन इकॉनॉमीच्या दृष्टीनं. कारण काय तर एम्प्लॉयमेंट चांगल्या पद्धतीने आहे, रोजगार निर्मिती चांगल्या पद्धतीने होत आहे. व रोजगार निर्मिती चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे काय होत आहे तर लोकांच्याकडे पैसा जो आहे तो पैसा हा मुबलक प्रमाणात आहे. सो पैसा मुबलक प्रमाणात असल्यामुळं लोक काय करतात त्या वस्तूंची डिमांड करतात. सो ते काय झालं तर तुमचं डिमांड पूल इन्फ्लेशन झालं. मग हे थोडंसं इकॉनॉमीसाठी एक थोडंसं चांगल्या पद्धतीचं असतं. त्यानंतर येतं ते कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आता कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे काय इफ देअर इज इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ इनपुट्स ऑफ फर्म्स. म्हणजे ह्या केसमध्ये कॉस्ट पुश इन्फ्लेशन हे कशामुळे वाढतं तर आता इथं तुमचे वेजेस वगैरे काय हे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या म्हणजे तुमची सॅलरी म्हणतोय आपण तर ह्या केसमध्ये सॅलरी समजा कंपन्यांना जास्त द्यायला लागली किंवा इम्पोर्टची कॉस्ट इन्क्रीज झाली. काही रॉ मटेरियल मी बाहेरच्या देशातून किंवा जे काही मी खरेदी करतोय कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये सांगतोय तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो तर रॉ मटेरियल समजा मला महाग झालं. मी समजा ही बॉटल मॅन्युफॅक्चर करतोय. सो बॉटल मॅन्युफॅक्चर करत असताना मला समजा ही जी बॉटल बनवणारे जे काही एम्प्लॉई आहेत त्यांना मला सॅलरी जास्त द्यावी लागते किंवा ह्याचं रॉ मटेरियलची कॉस्टिंग इन्क्रीज झाली. आज गव्हर्नमेंटने समजा ह्याच्यामध्ये टॅक्सेशनचा पार्ट काय वाढवला तो ह्या केसमध्ये काय होतं तर ह्या केसमध्ये मला त्या प्रॉडक्टची कॉस्ट जी आहे तर ती कॉस्ट मला इन्क्रीज करावी लागते. त्यामुळे पण महागाई तुमची इन्क्रीज होत असते. समजा जर रॉ मटेरियलच्या प्राइसेस इन्क्रीज झाल्या
किंवा गव्हर्नमेंटनं सांगितलं की कमीत कमी एवढे तुम्हाला सॅलरी दिलीच पाहिजे, किंवा रॉ मटेरियलची कॉस्ट वाढली, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या आहेत ह्याच्यामध्ये. टॅक्सेशन इन्क्रीज झालं, तर ह्याच्यामुळे काय होतं, तर हे कॉस्ट पुश इन्फ्लेशन असतं ह्या केसमध्ये. म्हणजे महागाई वाढण्यामागचे असंच रिझन नाही की मागणी आणि पुरवठा आपण म्हणतो की मागणी वाढली की महागाई वाढते, पुरवठा कमी झाला की हे होतं. पण ह्या मागचं जरी आपण डिटेलमध्ये जर आपण स्टडी केला डीपली, ओके, तर तो एक ह्याच्यामध्ये पार्ट बघायला मिळतो. त्यानंतर प्रिंटिंग मोर मनी. आता ह्या केसमध्ये प्रिंटिंग मोर मनी म्हणजे काय, की जर आपण बघितलं तर मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं होतं आय थिंक, की झिम्बाब्वेच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी झाल्या की झिम्बाब्वेनं म्हणजे कुठलाही म्हणजे पैसा छापत असताना ते जीडीपीच्या दृष्टीनं पैसा छापला जातो, की तुमच्या देशाचा जीडीपी ग्रोथ कसा आहे, तो त्या दृष्टीनं पैसा हा छापून मार्केटमध्ये सर्क्युलेट केला जातो. मग अशा केसमध्ये जर तुम्ही एक्सेस मनी जर समजा आरबीआयने छापून जर मार्केटमध्ये सर्क्युलेट केला, तर तेही कारण काय होतं की तुमचं हा महागाई वाढण्यामागचं रिझन हे तुमचं होत असतं. की जसं काही प्रमाणात बघा, काही प्रमाणात हे कोविडच्या सिच्युएशन मध्ये झालं की तुम्हाला माहिती असेल की गव्हर्नमेंटनं काही सर्क्युलेट म्हणजे असं ते जीडीपी ग्रोथ जरी नव्हता तरी पण काही सर्क्युलेशन कॅबिनेटने अप्रूव्ह करून पण काही मनी त्या ठिकाणी प्रिंट केलेला होता बिकॉज ऑफ की जी कोविडची सिच्युएशन अशा केसमध्ये. आता तो जो पैसा होता तो पैसा मार्केटमध्ये जो मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याचंही कारण थोडंसं इन्फ्लेशन वाढण्यामागचं रिझन असू शकतंय. बिकॉज ऑफ का, तर आता प्रिंटिंग मोर मनी ह्याचा अर्थ काय झाला की लोकांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे. मग आज त्या केसमध्ये काय होतात की ते खरेदी करत असतात, जो काही मिळेल त्या रेटला काय करत असतात, ते खरेदी करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पैसे आहेत किंवा आपल्या सर्वांच्याकडेच पैसे आहेत 1-1 लाख रुपये, आणि समजा एखादी वस्तू आपल्याला एक 70,000ची वस्तू घ्यायची, पण ती एकच वस्तू आहे, तर मी 70,000ला मागतोय, तर कोण 71ला मागेल, कोण 72ला मागेल, कोण 75ला, कोण 85ला. ओके, सो ह्या केसमध्ये काय झालं, तर एक चेसिंग झालं. म्हणजे तो काय झाला, तर त्याच्यामुळे पण वस्तूच्या किमती काय होत जातात, तुमच्या इन्क्रीज होत जातात. सो प्रिंटिंग मोर मनी हे पण त्यामागचं मूळ रिझन आहे की ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये महागाई वाढण्यामध्ये, महागाई म्हणजे इन्क्रीज होण्यामध्ये झालेला आपल्याला बघायला होतं. ओके, त्यानंतर इफेक्ट्स हे जर बघितले तर इफेक्ट्स थोडेसे आपण बघितलेले आहेत अगोदर, थोडेसे समजून घेतले तर बॅलन्स ऑफ ट्रेड बिघडतो. म्हणजे काय होतं, तर डिमांड सप्लाय. ओके, सो डिमांड सप्लायचं कॅल्क्युलेशन ह्याच्यामध्ये आपलं बिघडलेलं आपल्याला बघायला मिळतं महागाई रेटमुळं. इन्क्रीज इन प्रोडक्शन अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर जो प्रोडक्शन वरती खर्च जो होतो तो परत वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम, गरीब श्रीमंताची दरी आपण म्हणू शकतो ही थोडीशी इन्क्रीज होते महागाई दरामुळं. एक्सचेंज रेट म्हणजे बाहेरच्या कंट्रीशी कंपॅरिझन करत असताना थोडासा परत तो इम्पॅक्ट ह्याच्यामध्ये झालेला असतो इन्फ्लेशनमुळं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होत असतात की इन्फ्लेशनमुळं फक्त आपल्यावरतीच परिणाम होत नाही, तर पूर्ण देशावरती हा परिणाम झालेला बघायला मिळतो. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून जर बघितलं तर आता स्टॅग्फ्लेशन म्हणून पण आहे, जसं इन्फ्लेशन आपण ऐकतो तर तशा पद्धतीने आहे. आता ह्या केसमध्ये बघा, तर व्हेरी स्लो ऑफ स्टॅग्नंट अँड प्राइस आर रायझिंग. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आता इन्फ्लेशन एक वेळ चांगलं, मी म्हणेन एक वेळ इन्फ्लेशन एक वेळ चांगलं, पण जर स्टॅग्फ्लेशन आलं म्हणजे काय, तर तुमच्या प्राइस डिक्रीज होत आहेत. ओके, म्हणजे काय, तर इकॉनॉमीचा ग्रोथ आहे तो डाऊनवर्ड दिशेनं जातोय. हे थोडंसं आपल्या सिच्युएशनला म्हणजे आपल्या देशाच्या सिच्युएशनला ही चांगली गोष्ट नाहीये. किंवा डिप्लेशन जरी आलं, डिप्लेशन आपण म्हणू शकतो किंवा स्टॅग्फ्लेशन हे थोडंसं स्लोली आहे. पण डिप्लेशन जर बघितलं तर ही डिक्लाइन इन द जनरल प्राइस लेवल. ह्याच्या मागचे रिझन काय असतात, तर मार्केटमध्ये मागणीच होत नाही त्या वस्तूची. ह्याचा इनडायरेक्टली काय होतं, तर ह्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट हा पूर्ण इकॉनॉमीवरती होतो. म्हणजे आज वस्तू तुमच्या तयार होऊन आज मार्केटमध्ये आहेत, पण त्या समोर कोण खरेदी करत नाहीये. मग अशा केसमध्ये कंपन्या काय करतात, रोजगार निर्मिती म्हणजे अनएम्प्लॉयमेंट होते. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट झाल्यामुळे म्हणजे रोजगार निर्मिती कमी होते किंवा लोकांना कामावरून काढून टाकलं जातं या केसमध्ये, डिप्लेशनच्या केसमध्ये. बिकॉज ऑफ काय, तर कंपन्याचा लॉस किती दिवस सहन करणार. मग त्या केसमध्ये इकॉनॉमी तुमची डिस्टर्ब होते. समजा फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहे आणि ती कंपनी मध्ये म्हणजे किंवा इकॉनॉमीमध्ये डिप्लेशन आलं, जसं आता परवा तुम्ही बघितलं असेल, अमेझॉननं पण जवळजवळ 10,000 कर्मचारी त्यांना नोटीस दिलेले आहेत. ऑलरेडी ट्विटरनं तुमचे कर्मचारी कपात केलेली आहे. त्याचबरोबर परवा मी हे पण वाचलं, आपल्याकडं अजून एक कंपनी आहे ट्विटर, अमेझॉनची तर कालचीच न्यूज आहे
अमेझॉनने 10,000 कर्मचाऱ्यांना, म्हणजे का तर 2023-24 हे आपल्याला इकॉनॉमीच्या दृष्टीने एक वर्स्ट सिच्युएशन येणारी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ज्या मोठ्या कंपन्या हे आत्ता तुमची म्हणजे जे आहे ते कर्मचारी कपात त्यांनी आता सुरू केलेली आहे. मग ह्याच बिकॉज ऑफ का ते त्यांना टिकून राहायचे मार्केटमध्ये. मग आता ही जे डिप्लेशन येऊ घालतंय, मग या केसमध्ये काय होणार आहे, तर समजा फॉर एक्झाम्पल मला त्या अमेझॉन कंपनीने जॉबवरून रिमूव्ह केलं, मग जॉबवरून अमेझॉन कंपनीने रिमूव्ह केलं, तर माझे काहीतरी लोन सुरू असतील. ओके, मी त्याच्या अगेन्स्ट मी घर घेतलं असेल, काय घेतलं असेल, तर ते काय होणार आहे, पूर्णपणे डिस्टर्ब होतं. जसं जेट एअरवेजच्या बाबतीमध्ये झालेलं बघा, जेट एअरवेजनं सर्व कर्मचारी बंद झाले, तर त्यावेळेला जे काय त्यांचे पायलट वगैरे होते, तर त्यांचे करोडो रुपयाचे कर्जेस वगैरे होते, म्हणजे लोन्स होते, तर ते पूर्णपणे डिस्टर्ब म्हणजे सगळ्या फॅमिलीज झालेल्या आपण ऐकलं असेल तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये. डिप्लेशन एक वेळ थोडंसं मार्केटसाठी स्टॅग्फ्लेशन जे आहे तर ते पण नाहीये चांगलं. आता हायपर इन्फ्लेशन म्हणजे बघा की काही कारण नसताना प्राइजेस एकदम इन्क्रीज होतात, म्हणजे एकदम एका सडनली इन्क्रीज होतात. सो ते पण थोडंसं इम्पॅक्टफुल होतं मार्केटच्या दृष्टीनं किंवा इकॉनॉमीच्या दृष्टीनं, की काही कारण नसताना. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे इन्फ्लेशनच्या रिलेटेडचे काही शब्द आहेत, हे आपण थोडेसे डिस्कस करतोय. की आता हायपर इन्फ्लेशन झालं म्हणजे, तर त्या केसमध्ये जर एखाद्या वेळेस तुम्हाला मॅन्युअली माहिती असेल की साठा केला जातो, मग अशा केसमध्ये एकदम त्या प्राइजेस इन्क्रीज केल्या जातात आणि परत सडनली प्राइस खाली येतात. असं बऱ्याचशा बाबतीमध्ये झालेलं ऐकलं असेल किंवा आजूबाजूला तुम्ही बघितलं पण असेल. तर त्याही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. येस, म्हणजे सर गुगलनं पण आता एम्प्लॉई रिड्यूस केलेले आहेत. त्यामुळे येणारा कालावधी हा थोडासा टफ सिच्युएशन राहणार आहे. आणि आपण जर फायनान्शियल ऍडवायझर आहोत, तर आत्तापासून थोडासा तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे, की आत्तापासून मी काहीतरी इन्कम जनरेट करून निदान तो पुढच्या वर्षासाठी कसा मी ठेवू शकतो, आहे तो जॉब कसा टिकवता येईल, ह्या दृष्टीनं पण प्रत्येकाने विचार करा. कारण आहे त्या सिच्युएशनला टॅकल करणं हे थोडंसं आपल्याला पुढं अवघड होऊ शकतं. म्हणजे ओनली कोविडमध्ये आपण जगलो तरी, तर पण ह्या ज्यावेळेला अशा पद्धतीनं रिसेशन येतं, तर रिसेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा भारी पडत असतात. आता ह्याचं जर कन्क्लुजन काढलं, तर मी जे आता तुम्हाला कन्क्लुजन सांगितलं तेच ह्याच्यामध्ये आहे. तर एक वेळ तुमचा म्हणजे सिच्युएशन कॅन बी बॅड ॲज अ हाय इन्फ्लेशन. बघा की डिप्लेशन कॅन बी ॲज अ हाय इन्फ्लेशन. इथेच आपल्याला कन्क्लुजन आहे की जे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, की त्याच्यामध्ये एक वेळ डिप्लेशन म्हणजे अजिबात तुम्हाला परवडत नाही इकॉनॉमीच्या दृष्टीने. इन्फ्लेशन जर असेल, तर इन्फ्लेशन हे जे साईन आहे, हे तुमचं कुठला इकॉनॉमिक ग्रो होण्याचं साईन आहे. पण ह्या केसमध्ये काय होतं, वन साइड नको आपल्याला, इकॉनॉमिक ग्रोईंगचं साईन आहे. पण ह्या केसमध्ये जर आपण बघितलं, तर जर इन्फ्लेशन वाढले, पण इन्फ्लेशन वाढल्याबरोबर तर त्या जे काही पीपल आहेत, तर त्यांचं इन्कम पण त्या पटीमध्ये वाढलं पाहिजे. मग आता जर आपण म्हणतो की महागाई 8% इन्क्रीज झाली, 10% इन्क्रीज झाली, मंथ ऑन मंथ महागाई इन्क्रीज होते, मग त्या पटीमध्ये आपली सॅलरी इन्क्रीज झाली का, आपला इन्कम वाढला का, तर निश्चितपणे नाही वाढला. मग ते आपल्यासाठी थोडंसं काय आहे, निगेटिव्ह गोष्ट आहे. मग त्या केसमध्ये आपण बघितलं पाहिजे की ज्या वेळेला महागाई इन्क्रीज होते, त्याबरोबर आपला इन्कम पण इन्क्रीज झाला, तर ते ग्रोईंग इकॉनॉमीचं लक्षण आहे. मग ते काय होतं की इकॉनॉमी त्या पद्धतीनं ग्रो होते. सो इकॉनॉमी अशी म्हणजे सडनली ग्रो होत नाही, तर ती स्टेप बाय स्टेप ग्रो होत असते. पण अशा केसमध्ये महागाई इन्क्रीज झाली, पण लगेच आपली सॅलरी किंवा आपला इन्कम वाढत नाही. मग अशा केसमध्ये थोडीशी बॅड सिच्युएशन आपल्या बाबतीत तयार होते. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं, आपल्याला समजा 1,00,000 रुपये किंवा 50,000 रुपये आपल्याला इन्कम येतोय महिन्याला. मग अशा केसमध्ये महागाई इन्क्रीज झाली, जो माझा खर्च किती होता, समजा महिन्याला 30,000 रुपये खर्च होत होता. सो 30,000 मध्ये ह्या वर्षी काय झालं, तर 8%ने 10% महागाई इन्क्रीज झाली. मग तो 30,000चा खर्च माझा 33,000 वरती गेला. म्हणजे 17,000 रुपयेच माझे सेव्ह व्हायला लागले. किंवा काही वेळेस मी कट टू कट माझं आयुष्य चाललंय. समजा 50,000 कमवतोय आणि 50,000 रुपयात मी माझं भागतंय. मग अशा केसमध्ये हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं की मंथ एंडिंगला आपण कुठेतरी थांबलेलो असतो. सो हे म्हणजे आपण म्हणू शकतो की जेवढे कमवणारे व्यक्ती आहेत, त्यातले 70% लोक त्यांचं कुठेही अशा पद्धतीचं प्लॅनिंग नसतं. मग त्यांचे मंथ एंडिंगला आपण बघतो की कुठंतरी मग हात पैसे घ्यावे लागतात. सो अशा केसमध्ये जर मी 50,000 रुपये कमवतोय, मग 50,000 कमवत असताना जर आपण विचार केला, तर 50,000च जर माझा खर्च होतोय, तर जर इन्फ्लेशन 10%ने इन्क्रीज झाला, तर माझा खर्च कितीवरती जाणार आहे, 55,000 वरती जाणार आहे. मग वरचे 5,000 रुपये काय झाले, मला एक ऍडजस्टेड करायला लागतील, किंवा मी मायनसमध्ये करायला लागेल, मला लोन घ्यावं लागेल, किंवा जो आहे तो खर्च मला कमी करावा लागेल. मग आहे तो खर्च कमी करायचा म्हणला, तर मी काय होणार आहे की इनडायरेक्टली मग त्याचा मी पर्चेसिंग पॉवर माझी कमी होईल. इनडायरेक्टली त्याचा इकॉनॉमीवरती डिस्टर्बन्स होणार आहे. कारण मग तो तुम्ही पर्चेसिंग करत असताना ती वस्तू ज्या कंपनीने बनवलेली आहे, ती वस्तू तुम्ही परचेस करणार नाही,
मग अशा केसमध्ये काय होणार आहे, तुम्ही वस्तू न परचेस केल्यामुळं तर त्या कंपनीकडे जो काय पैसा येणार आहे तर तो पैसा येणार नाही. पैसा नाही आला तर ती अनएम्प्लॉयमेंट करेल, म्हणजे एम्प्लॉईना रिमूव्ह करेल. एम्प्लॉईना रिमूव्ह केलं तर काय होईल की इनडायरेक्टली परत बेरोजगारी वाढेल. म्हणजे अशा पद्धतीचं ती एक सायकल तुमची मार्केटमध्ये तयार होत असते. त्यामुळं तुमचं इन्फ्लेशन हे चांगलं आहे इकॉनॉमीच्या दृष्टीने, पण त्याचबरोबर लोकांचा इन्कम वाढला पाहिजे. सो इन्कम नाही वाढला तर इन्फ्लेशन हे घातक आहे. आणि आताचं जे इन्फ्लेशन आहे त्याच्यामध्ये इन्कम कुठलाही वाढलेला नाहीये. हे इन्फ्लेशन हे वेगळ्या हायपर इन्फ्लेशन टाईप मध्ये आपण म्हणू शकतो. की आता आज जर युरोप कंट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकदम हायपर इन्फ्लेशन एनर्जी रिलेटेड झालेलं बघायला मिळतंय. ओके, की तिथं एनर्जीची कॉस्टिंग एवढी महाग झालेली आहे, म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा एनर्जी रिलेटेडच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं. आणि जे आपण डिप्लेशन बघितलं, सो डिप्लेशन तर एकदम वर्स्ट सिच्युएशन आहे. एक वेळ इन्फ्लेशन तुमचं परवडलं पण डिप्लेशन नको. सो डिप्लेशन जे आहे तर ते काय आहे तर पूर्ण इकॉनॉमी वीक म्हणजे वीक आहे हे आपल्याला ते दर्शवत असतं. सो अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं तर इन्फ्लेशन, त्यानंतर रूल ऑफ 72, त्याचबरोबर माझे पैसे डबल होण्यासाठीचा जो काही कालावधी आहे, त्याचबरोबर जे काही माझे गोल असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण त्या समजून घेतल्या. की महागाई आपण म्हणतो, आता आपल्या इंडियामध्ये महागाई जी आहे ती महागाई दोन प्रकारे मोजली जाते. एक सीपीआय, आपण इथून सुरुवात केलेली होती. रूल ऑफ 72 पासून ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर रूल ऑफ 72 नंतर आपण हे मोस्ट इम्पॉर्टंट आपण समजून घेतलं की आपल्या कस्टमरला सांगत असताना आपण कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. इन्फ्लेशन हे कशा पद्धतीने रीड केलं जातं. आता आपल्या इंडियामध्ये जर बघितलं तर महागाई दोन प्रकारे मोजली जाते. एक म्हणजे सीपीआय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, आणि दुसरं म्हणजे डब्ल्यूपीआय. डब्ल्यूपीआय म्हणजे काय तर होलसेल प्राइस इंडेक्स. आता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याचा लॉंग फॉर्म तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. सो सीपीआय इज इक्वल टू काय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. सीपीआय इज इक्वल टू कन्झ्युमर प्राइस इंडेक्स अँड WPI is equal to wholesale price index. Consumer price index and wholesale price index. आता आपण म्हणतो की किरकोळ बाजारातली दर जे आहेत ना, तो किरकोळ बाजारातले ज्या वस्तू असतात त्या महाग असतात आणि होलसेल मार्केटमधल्या स्वस्त असतात. आता ही महागाई कॅल्क्युलेट कशी केली जाते तर ते थोडक्यात आपण डिस्कशन करूया. आता आपल्या इंडियामध्ये सरासरी महागाई दर हा 15 दिवसांनी डिक्लेअर होतो. आता हे केंद्र सरकार जो काही महागाई दर डिक्लेअर करत असतं, तर हा महागाई दर कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा. तर एक जस्ट मी व्हाईट बोर्ड शेअर करतो या ठिकाणी. आपल्या इंडियात मी काय सांगितलं की दोन प्रकारे महागाई आपण मोजत असतो. एक म्हणजे सीपीआय आणि दुसरं म्हणजे डब्ल्यूपीआय. सीपीआय आणि डब्ल्यूपीआय. ओके, सो होलसेल प्राइस इंडेक्स अँड कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. आता हा महागाई दर आपल्या इंडियामध्ये जो सरासरी महागाई दर आहे तो सरासरी 6 to 7% आसपासचा इंडियातला महागाई दर आहे. बाहेरच्या कंट्रीमध्ये जर आपण महागाई दर बघितला तर हा महागाई दर म्हणजे आज जर तुम्ही ब्रिटनमध्ये महागाई दर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो सरासरी किती पर्सेंट वरती होता, 0 to 1% आसपासचा तो महागाई दर होता, जो आज किती वरती गेलेला आहे तर तुमचा 8% अभाव महागाई दर गेलेला आहे. जो हायेस्ट महागाई दर आज ब्रिटन कंट्री मधला मागच्या 20 वर्षातली हायेस्ट महागाई आज तुमची इन्क्रीज झालेली आज आपल्याला बघायला मिळते. आता ह्या केसमध्ये बघा की जो काही महागाई दर इन्क्रीज होतोय हा महागाई दर कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर ज्या काही वस्तूंच्या किमती आहेत म्हणजे 15 दिवसापूर्वी दैनंदिन आयुष्यामध्ये वापरणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण समजा आपण दैनंदिन आयुष्यामध्ये मी सांगितलं जसं मगाशी तुम्हाला सांगितलं पेट्रोल. ओके, सो पेट्रोल वापरतोय, अजून आपण खाद्यतेल वापरतोय. समजा खाद्यतेल आता मी इथं 1 लिटरचा रेट टाकतोय, सो 150 रुपये आहे. समजा शुगर जर आपण पकडलं तर शुगर आपली 40-50च्या आसपास असेल काय, आय डोंट नो म्हणजे एक्झॅक्ट प्राइस. सो शुगर आजची प्राइस आता काय आहे, समथिंग 40 आहे ना. ओके, 38 का. ओके ओके, सो आपण ह्या ठिकाणी काय टाकले, समजा 3 प्राइस घेतल्या. ओके, सो 3 प्राइस घेतल्यानंतर आता ह्याचा आत्ताचा रेट आपण बघितला आणि तो जर आपण बघितला 15 दिवसानंतरचा. हा, सो 15 दिवसानंतरचा जो काही रेट आहे आता त्याच्यामध्ये हा समजा पेट्रोलची प्राइस आहे तर तो पेट्रोल किती वरती गेलेला होता, 105 वरती गेला. आता त्याच नंतर ही जी प्राइस आहे तर ही प्राइस काय झाली, ही प्राइस समजा मी म्हणतो खाद्यतेलाची ही 150 जी होती तर 150 ची
155 झाली. ओके, 155 झाली आणि शुगर जे 40ला होतं तर ते शुगर काय झालं, एक 15 दिवसाचा आपण आत्ताचा कालावधी बघतोय आणि शुगरची प्राइस गेली तुमची 42 वरती गेली. सो ह्या केसमध्ये मला सांगा की पर्सेंटेज मध्ये जर आपण महागाई कॅल्क्युलेट केली तो 100चा 105 गेला तर ह्या केसमध्ये तुमची महागाई किती टक्क्याने वाढली? 5% इन्क्रीज झाली. आता 150चा 155 गेला, ह्या केसमध्ये किती टक्क्याने महागाई इन्क्रीज झाली? कोण सांगेल? 5%. नाही, 150चा 155 गेला, ह्या केसमध्ये तुमचं पर्सेंटेज कमी येईल. किती येईल? किती येईल? त्यासाठी आपण जर फायनान्शियल प्लॅनर आहे तर आपल्याकडे कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन आपलं फास्ट असलं पाहिजे. 150चा 155 गेला म्हणजे किती पर्सेंट महागाई इन्क्रीज झाली? समथिंग 3.25च्या आसपास येईल. म्हणजे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काय करायचं बघा की 150 इंटू आहे आता 5 रुपये, 150 इंटू 3 केलं तर तुमचं काय येते? 4.5 येते. सो 4.5 पेक्षा जास्त म्हणजे समजा समथिंग 3.25च्या आसपासची काय झाली तुमची महागाई इन्क्रीज झाली. ओके, 3.22. 3.23. ओके, आता 40चा 42 झाला म्हणजे किती पर्सेंट इन्क्रीज झाली? 40चा 42 झाला म्हणजे किती? 5%. 0.50, अर्धा टक्का ना. 1% म्हणजे किती होईल? 40चा 1% म्हणजे 4 रुपये झाले. हा, ओके. आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आणि डिवायडेड बाय 3 केलं तर तुमची काय येईल? ऍव्हरेज महागाई दर येईल. म्हणजे ह्या ठिकाणी जो महागाई दर तुमचा 15 दिवसात इन्क्रीज झाला म्हणजे तो किती झाला तर 5 प्लस 3.25 प्लस 0.50. ओके, मग 8.75 डिवायडेड बाय 3 आयटम केले तर तुमची महागाई किती न वाढली तर 2.91 न इन्क्रीज झाली. सो 2.91 न तुमची महागाई दर इन्क्रीज झाला. सो पूर्वीचा महागाई दर होता तुमचा 6% प्लस 2.91 न तुमचा इन्क्रीज झाला म्हणजे टोटल महागाई तुमची कितीवरती गेली? 8.91% वरती तुमची महागाई ही गेलेली आपल्याला बघायला मिळते. सो नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय झालं, समजा हा 105चा परत खाली आला, समजा 105चा 102 वरती आला, 155चा हा खाली आला, 152 वरती आला, 42चा 38 वरती आला, तर तुमची महागाई परत 8.91 वरनं काय होणार आहे तर ती मायनस मध्ये कॅल्क्युलेट केली जाईल. म्हणजे ती परत समजा आली तुमची 7.20 वरती. एक एक्झाम्पल म्हणून आपण बघितलं तर महागाई दर हा अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. तुमचे 15 दिवसापूर्वीचे रेट आणि आताचे रेट अशा प्रकारे सीपीआय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स हे दर 15 दिवसांनी आपलं गव्हर्नमेंट डिक्लेअर करत असतं. सो अशा पद्धतीनं हा इन्फ्लेशन हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता त्या इन्फ्लेशन इन्क्रीज झालं की आपल्याकडे इंटरेस्ट रेटवरती कसा परिणाम होतो, काय होतो, तर तो आपण फ्रायडेच्या सेशनला आपण बघूया. हे आपल्याकडे व्याजदर कमी करतात, वाढवतात किंवा काय होतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण थोड्याशा नेक्स्ट सेशनला आपण चेक करूया.